नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आता माझ्या गॅरेजमध्ये आहे, काम चालू होता आणि इथेच आपलं दुकान सोडल्यानंतर थोडंच बाजूला एक बाईकचाच गॅरेज आहे माझ्याच मित्राचा। तर त्याच्या इथे एक जाळामध्ये रसल वायपर म्हणजे घोणस साप अडकला होता। तर हा आहे आशिष धुमाळ सर्पमित्र, जो आपल्या NVSSR टीममध्ये काम करतो, साप पकडण्याचा वगैरे किंवा मुक्या प्राण्यांची सेवा वगैरे। तर त्यासाठी नेहमी हजर असतो। तर साप जो आहे तो बिग साईज घोणस साप आहे आणि त्यांनी इथे आणण्याचं कारण असं की जालामध्ये आहे आणि रिस्क नको कोणतीही, कारण आत्ता जे घटना घडलेली आहे तर तो माणूस डायरेक्ट हेड कॅच करायला जातो आणि त्याचे बाईट होते आणि 3 दिवसानंतर तो मरतो माणूस। तर त्यासाठी मी सर्व मुलांना सांगितलेलं आहे की कोणी रिस्क घेऊ नका, कारण विषारी साप आहे। तर हा आहे तो घोणस साप, बघू शकता, रसल्स वायपर, भारतामधला एक विषारी साप। तर मित्रांनो, बघू शकता याचा त्रिकोणी आकाराचा तोंड अशा प्रकारे जीभ बाहेर काढतो आणि त्याच्या तोंडापासून जे एक ब्लॅक कलरची अशी शंकरपाळ्यासारखी माळ, एक रांग जशी की चालू झालेली आहे, बघू शकता कशा प्रकारे आहे, ती पूर्ण त्याच्या शेपटीपर्यंत आहे। आणि त्याच्यानंतर बाजूने गोल धब्बे आहेत, दोन्ही साईडला आहेत, बघू शकता कशा प्रकारे आहे। खूप बिग साईज आहे आणि अत्यंत विषारी। तर याला आता आपण सेफमध्ये या जालातून बाहेर काढणार आहोत आणि लगेचच त्याला पर्यावरणामध्ये मोकळं करणार आहोत। तर ह्याला आपण सोडवण्यासाठी आपल्या टॉंगचा यूज करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या साध्या ब्लेडने तो जाल कटिंग करून घेऊ। तर चला सुरुवात करूया। तर त्याला आपण आता एकदम हलक्या पद्धतीने त्याला एकदम आपण पकडून ठेवलेलं आहे आणि आता त्याला आपण रिलीज करायचं घेऊया। हां, जास्त अडकला तो, त्याच्यामुळं सोडवायला थोडा प्रॉब्लेम होते। पण त्याला हेडकॅच आपली पण मजबूरी आहे, म्हणून त्याला आपण टॉंगने त्याला स्क्रॅच केलं आहे। पण टॉंगसुद्धा आपली सेफमध्ये त्याला एकदम पकडलेलं आहे। त्याच्यामुळं कोणी कमेंट करताना थोडा विचार करून कमेंट करा, कारण सापाला त्रास देण्याचा कोणताच आमचा हेतू नाही। एवढा मी त्याला वाचवतो आहे, कारण ह्या जालामध्ये जर तो तसा अडकून राहिला तर तो जास्त दिवस जगणार नाही। रसल्स वायपर आशियामधला सगळ्यात विषारी साप, जो की आता भारतात खूप मोठ्या प्रमाणात सापडला जातो। हां,